सेनेचं नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं। गंगापूर रोड परिसरात शिवसेनेनं बुलेट रॅली काढली। नाशिकचे संपर्क प्रमुख विलास शिंदे आज अर्ज भरणार आहेत। 3 माजी नगरसेवकांकडूनही शिवसेनेकडनं अर्ज भरण्यात येणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी नाशिकातनं गंगापूर रोड परिसरात शिवसेनेनं बुलेट रॅली काढलेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपण बघतोय की शिवसेनेचं नाशिकमधलं शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात तिकडे कार्यकर्ते जमा झाल्याचं बघायला मिळतंय। नाशिकचे संपर्क प्रमुख विलास शिंदे आज अर्ज भरणार आहेत। 3 माजी नगरसेवक शिवसेनेकडनं अर्ज भरतायत। नाशिकातली दृश्य बघतोय, गंगापूर रोड परिसरातली ही दृश्य शिवसेनेची बुलेट रॅली आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं आज शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झालेले आहेत आणि 3 माजी नगरसेवक आज शिवसेनेकडनं अर्ज भरतायत। सोबतच नाशिकचे संपर्क प्रमुख विलास शिंदे सुद्धा आज अर्ज भरणार आहेत आणि नाशिकची सुद्धा निवडणूक यावेळी विशेषतः जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं विशेष गाजलेली होती आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या देखील निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण यावेळी शिंदे गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। गंगापूर रोड परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विलास शिंदे आणि त्यांच्यासोबत 3 माजी नगरसेवकांनी बुलेट रॅली ही काढलेली आहेत आणि संपूर्ण गंगापूर रोड हा भगवा झाल्याचं बघायला मिळतं। विलास शिंदे अण्णा, काय बुलेटवर आज अर्ज भरताय? नक्कीच या सर्व लाडक्या भगिनी आणि कपल्स रॅली या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना जे काम करतंय, त्यांनी करोडो बहिणी त्या ठिकाणी लाडके भाऊ ते झालेले आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी, नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी ही सज्ज रॅली या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि आपल्याला दिसेल ही नाशिकमध्ये ही सुरुवात आहे। नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा ह्या नाशिक महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही। समोर कसं आव्हान वाटतंय, कारण युती होईल की नाही हे सुद्धा निश्चित नाही आहेत। महाविकास आघाडी देखील आहे। नाही बघा, आता त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आमच्या सोबत आहेत। त्यांनी 30 वर्षानंतरचा इतिहास मोडला आहे, त्यांनी विजय खेचून आणलेला आहे। तसाच विजय तर त्र्यंबक नगर परिषदेवरती भगवा भडकलेला आहे आणि असाच भगवा तिथं सुद्धा युती नव्हती। इकडे सुद्धा मागच्या 2017 साली ज्या निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा युती नव्हती। आम्ही स्वतंत्र लढलो होतो। माझ्या प्रभागात 4ही नगरसेवक शिवसेनेचे आलेले आहेत, निवडून आलेले आहेत। नागरिकांचा आमच्या कामावरती, आमच्या पक्षावरती हा विश्वास आहे आणि नागरिकांना अपेक्षित काम आम्ही केलेलं आहे, म्हणून एवढा उत्साहाने नागरिक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी स्वयंस्फूर्तीने झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा हा नाशिक महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही। आपण बघत आहोत, खरं तर नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। या रॅलीला आता सुरुवाती होतीये। मागे आपण बघितलं तर शेकडोहून अधिक बुलेट घेऊन हे सर्व शिवसैनिक जे आहेत, पदाधिकारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन के पारसो, प्रांजल कुलकर्णी, एडीटीव्ही मराठी, नाशिक।